ए लाज वाटते का तुला? इथं घरात माणसं उपाशी आहेत आणि तू मेवा खात बसलीस. जा जेवण बनव. मी बनवणार नाही. तुला ताईला राग आलाय ना, तसा मला बी राग आलाय. ए उगा काही बी कारण दाखवू नको. गप गुमान जा जेवण बनव. नाही बनवणार मी. हे बघा आज जी काही झालंय ना, त्याच्यामुळे माझं पण मन नाही काही काम करायचं. फुला ए फुला चल जेवण बनव. राग सोड आता. नाही बनवणार. मी तुला पुन्हा विचारतोय जेवण बनवणार की नाही? एकदा म्हणलंय ना बा, नाही बनवणार. ए रंजे तू बनवणार का? नाही सांगितलंय ना. नाही ना, ठीक आहे चाललो मी. कुठं चाललं राज्याला? तुमच्या जण होय ना, मग जातो तिसरीच बायको घेऊन येतो. हा चिवळ्या बरोबर आहे तुझं. जा जा आण सोबत, म्हणजे ना ह्यांची मस्ती जिरेल चांगली. आणि मी सगळी इस्टेट तिच्या नावाने करते. नाही नाही नाही, मी करते स्वयंपाक करते, मला जमल तसं. नका जाऊ तुम्ही कुठं. बसा इथं बसा. ऐका आता काय म्हणायचं या माणसाला? घरातली भांडणं सोडायचं सोडून तिसरं लग्न करायला चाललंय. तुम्ही बसा इथं, मी करते स्वयंपाक. मी करते ना स्वयंपाक करते मी. काय रे गेली का नोकरी? आधीच एकाने इज्जत घालवली ती, आता दुसऱ्याने बी घालवली. माझं तोंड काळा करायला दोघं जन्माला आले त्या घरात. अहो तुम्ही तरी वाय शांत बसा की. त्याला काय कमी त्रास होत असेल का? मग या आधी समजायला पाहिजे होतं. कशाला वागायचं असं बाहेर निसरून? एकाचीच नोकरी होती, आता ती बी घालून बसली. सुद्या बघा जेवायचं बघा. सुद्या युगंधर तू लाली, तू माझ्यावर प्रेम का नाही करत? मी तुझ्यासाठी काही करू शकतो. तू माझ्यासाठी खरंच काही करू शकतोस? खरंच काहीही करू शकतो. तुझा जीव देऊ शकतोस? देऊ नको, माझा जीव घेऊ शकतोस? लाली, माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझा जीव कसा घेऊ? मी काही करू शकतो. तुझ्यासाठी कोणालाही मारू शकतो, पण तुझा जीव नाही घेऊ शकत. माझ्यासाठी एक खून करू शकतोस? एक कित्येक खून करू शकतो. तू सांग, तुला त्रास देणाऱ्याला प्रत्येकाला मी मारू शकतो मी, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू लाली. आय रिअली लव्ह यू.
अय जित्या, अरे ये की बाहेर. आज काय करतोय? तुला तर अजून बायको पण नाही. जित काय जीव चाललाय दम आहे का नाही? काय झाले? करतोय काय? तू अजून आवरलं नाही वे? पोस्टर कधी लावायचे? अरे बाहेर कसला उन्हाचा कार झालाय, कातडी जळायला लागली, तू अजून असाच. अरे बाबा, आई सकाळ सकाळच गावाला गेली, मी एकटाच आहे घरातली कामं करायला सगळी. बरं एक काम करा, तुम्ही पोस्टर घेऊन पुढं व्हा, लावत सुटा गावात, मी रिक्षा घेऊन येतो मागून. हा असं म्हणतोयस? आण ते पोस्टर आण इकडे. पोस्टर काय तिकडे द्या. ए चल ये. चल तुम्ही 10-10, 15-15 पोस्टर घ्या प्रत्येकाने, म्हणजे आपल्याला लावायला. दे. यार यार कुठे गेली पोस्टर? तू ठेवल्यात तुलाच माहिती, आम्हाला काय विचारतोय? अरे होय यार, टिपट ठेवली होती मी, कुठे गेली? परत तेच. अरे आम्हाला काय माहिती तुझ्या घरात तू कुठे ठेवली? अरे तुम्हाला नाही विचारत बाबा, मी मलाच विचारतोय. अरे याच टिपट ठेवली होती की. अच्छा कुठे? ये बरं बाहेर बघू, ये बरं. इथंच ठेवलं होतं. आईने ठेवलं काय दुसरीकडे? जित्या, तुझा हा येंदळे पण आहे ना, एक दिवस नडणार आहे आपल्याला. नाहीतर काय? अरे तू नक्की घरात ठेवली होती का रिक्षात आहे ती पोस्टर? अरे नाही नाही, रिक्षात कशाला ठेवन मी? येणार वय. हे का बस, रिक्षातच ठेवला असेल. मी आलो बघून लगेच. अरे नाही ठेवलं बाबा, रिक्षात 100दा सांगतोय तर. अरे मी स्वतःच्या हाताने त्या टिपट ठेवलं होतं. कुठे गेलं काय माहिती? अरे एक काम करा, तुम्ही हुडका इथं, मी बाहेर हुडकतो. ह्याच्या आईनं फेकून बिकून दिला असेल तर बघतो. चला चला शोधा. शोध लवकर. ओके. ए झुंजार, जित्या, अमिताभ, अरे इकडे या. ए, काय झालं? काय झालं रे? काय चावलं काय याला? अरे बघ, काय मग? अरे कोण झालेला काही? अरे पण जाळली कोणी पोस्टर? होय की, कस काय जळलं ही पोस्टर? आता मला काय माहिती, तुझ्याकडे दिलं का ठेवायला? ए ते बघ तिकडे काय आहे? काय काय बघितलंस का? आपली पोस्टर इथं कोणतरी जाऊन टाकली ती. अरे हे काय डाउनलोडिंग आहे का? अरे कोणी जाळल्यात? माझ्या लक्षात आलं, कुणीतरी हे चोरल्यात आणि मुद्दाम इथं आणून जाळल्यात. होय हे जामकर साहेबांना सांगायलाच पाहिजे. होय होय. लावा ताकद. होय होय. ए उचल, ती पुरावा म्हणून दाखवता येईल जामकरांना. चल उचल उचल. चल